अरे बाप, एवढं गरम होते ना, काय सांगू तुम्हाला. त्यांचे नाटकं चालू आहेत. केस ही करा न ते करा, याव करा न त्या करा. ही जी रिंग आहे ना ती चांदीची आहे, ती मला चिमणीच्या पप्पांनी त्यांच्या बर्थडेला दिली होती. ते नाही फुटत, हे फुटतंय रे. हॅपी बर्थडे करायचं. मेणबत्ती आहे. आता इकडे बघ, आता इकडे बघ, हसू नको. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे खूप दिवसानंतर नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर मोठा ब्लॉग स्टार्ट करत आहे. गावाकडून आल्यापासून गरमीनंच हालत खराब झाली आहे मुंबईला. ब्लॉग वगैरे बंदच करून टाकलं. म्हटलं की होईना गेले. छोटाच व्हिडिओ, तुम्हाला माहिती आहे टायमिंगला येणा गेलाय. गरमीमुळे हालत खरंच खूप जास्त खराब आहे. अख्खा अंग घामोळ्यानं भरले. गळ्यातलं सुद्धा मी काढून टाकले, एवढ्या जास्त घामोळ्या झालेत. माझं तर सोडा, चिमणीला तर जास्तच झालंय. आणि पावसाचा लांब लांबपर्यंत कुठं ठिकाणा दिसत नाही. तर मुंबईला तरी, गावाकडे थोडाफार एकदा दोनदा पडलाय. तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही नक्की सांगा. आणि आहे तर कोणत्या, म्हणजे कोणत्या गावाला वगैरे चालू आहे ते सांगा. म्हणजे कळेल की नक्की कुणीकडे पाऊस चालू झालाय का नाही. कारण ह्या वर्षी सगळी दुष्काळ दुष्काळ करायलेत म्हटल्यावर जरा टेन्शनच आले. तसं जिथं आम्ही राहतोय ना तिथं म्हणजे आधी पाऊस वगैरे, म्हणजे पाण्याची कमतरता नव्हती. पाऊस कंटिन्यूच राहतो ना, मग रोजच पाणी असते. भरपूर पाणी आहे ह्या साईडला. आणि आता सध्या ना एक दिवस आड आम्हाला सुद्धा पाणी चालू झाले, कारण का आता पाणी नाही म्हणून सांगितले. आणि जर दुष्काळ पडला तर मग मला वाटतं आठवड्यातनं एकदाच पाणी देतात काय की. पाण्याचं तर टेन्शन आलं, ते जाऊ दे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज माझा आहे बड्डे. आणि त्यामुळेच मी आज जास्त खुश आहे. खुश म्हणजे ह्या बड्डेला आहे मी म्हणेन. म्हणजे मी सांगते त्याच्या मागची स्टोरी पण सांगते. पण आज माझा बड्डे आहे म्हटल्यावर आज मी हा मोठा ब्लॉग म्हटलं स्टार्ट करू. काय नाही झालं तर कमीत कमी केक कटिंग तर होईल आणि थोडीफार माझी बडबड होईल. कारण भरपूर जणांना मोठा ब्लॉग पण बघायची इच्छा असते. अॅनिव्हर्सरी तर मी अशीच घालवली, टाइमपास करण्यामध्ये काय केलं नाही ना, मेकअप ना ड्रेस ना काय. पण बड्डेला जरा जास्तच एक्सायटेड असते मी. तर म्हणजे तसा चांगला जात नाही माझा बड्डे, पण तरी पण दरवेळी मी माझ्या बड्डेला एक्सायटेड असते. तशीच ह्यावेळी पण आहे. आता कसा जातोय काय ते मी तुमच्यासोबत थोडं शेअर करेनच. तर मग म्हणून म्हटलं चला मोठा ब्लॉग आपण डायरेक्ट स्टार्ट करू. घरातील कामं झाले, जेवण वगैरे झाले. आता मला ना गेट रेडी विथ मी असा एक व्हिडिओ शूट करायचा आहे. त्याच्यासाठी मी साडी वगैरे सगळं म्हणजे वेअर करणार आहे. आणि ज्वेलरीचं काम आता मी चिमणीच्या पप्पांच्याकडे दिले. म्हणजे जशी ज्वेलरी पाहिजे तशी माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे. मग त्यांना बनवायला दिले, कारण आता माझ्याकडे ज्वेलरीचं सामान वगैरे आहे ना. मग त्यांनी माझ्यासाठी ते बनवायलेत. म्हटलं मी तोपर्यंत मोठा ब्लॉग स्टार्ट करते. आता तसं बड्डेवरनं एक सांगते, तसं मला आधी ना माझा बड्डे अजिबात अजिबात आवडायचा नाही. म्हणजे असं, म्हणजे माझं म्हणणं कसं होतं की माझ्या लाईफमध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, एवढं म्हणजे काय काय चाललं ना, मी माझ्या त्या दिवसावर ढकलायचे की हा दिवस जर नसता तर एवढं सगळं आयुष्यात झालंच नसतं. म्हणजे माझं म्हणणं असं की ज्या दिवशी मी जन्मले ना त्या दिवशीपासून माझ्या मागं ते पनोती लागले, असं माझं म्हणणं बरं का. म्हणून मग पहिल्यापासून मला माझ्या बड्डेचा राग यायचा. तसा बड्डे लहानपणी मामाने एक दोन असे बड्डे सेलिब्रेशन केले असतील तेवढंच, कारण आता गावाकडे केक वगैरे हे सगळं भेटायचं नाही, त्यामुळे काय बड्डे झाले नाही. त्याच्यानंतर मला आठवते लहानपणापासून नंतर माझा डायरेक्ट 18 का 19 वर्ष कंप्लीट झाले होते ना, तेव्हा माझा म्हणजे मोठं झाल्यानंतर एक बड्डे सेलिब्रेशन झाला होता. आणि जसं चिमणीच्या पप्पांच्या सोबत आहे दरवर्षी माझा बड्डे सेलिब्रेशन होतं. तर एवढे आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मी बड्डे सेलिब्रेशन केलेत. तसं बड्डेला दिवस चांगला जात नाही, भांडणं होते. तसं काय माहिती काय विषय आहे त्या दिवशीचं, काय ना काय होतं. पण आज सकाळपासून असं काय नाही झालेलं आत्तापर्यंत. ठीक आहे, दुपार झाले, 2-3 वाजलेत. किती वाजलेत नेमकं माहीत नाही, त्यामुळे 2-3 सांगायले मी अंदाजवंचे 2च्या पुढंच वाजले असतील. तर अजूनपर्यंत काय ठीक आहे, सगळं ओके चालले. मग त्यामुळं आजचा बड्डे वाटायला मला त्यातल्या त्यात बरा जाईल. बघू आता शेअर करेन, जरी भांडणं झाली काय जरी झालं ना तरी गिफ्ट तर मला ऑलरेडी भेटलेलं आहे. ते आता काय आहे ते मी तुम्हाला पुढं सांगेनच, आता लगेच हे नाही सांगून टाकते. तसं ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट पण म्हणजे क्लोजअपमध्ये असं काय दाखवलं नाही काय भेटलं काय नाही. तर फक्त सांगितलेलं की अंगठी दिली चिमणीच्या पप्पांनी मला 3 ग्रॅमची. हा थांबा ना 2 मिनटं. 3 ग्रॅमची अंगठी दिली म्हणून मी सांगितलं होतं. आता ती कशी आहे काय आहे ते सुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर करते, कारण का आज मी ती वेअर करते. मग घातल्यानंतर तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करेन. आणि आता हां सॉरी, ते बड्डेचं मध्येच राहिलं. मग ते म्हणजे बड्डे मला आवडत नव्हता त्या कारणामुळे की मला असं वाटायचं त्या दिवसामुळे सगळं होतंय. पण जेव्हापासून आई झाले, म्हणजे जेव्हापासून चिमणी माझ्या आयुष्यात आले ना, मला त्या दिवसाची किंमत कळालेली आहे. मी व्हिडिओ शूट करायला की कळ ना. मग थांबा 2 मिनटं. तर मग जेव्हा
म्हणजे चिमणी माझ्या आयुष्यात आली ना, तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल होता. कारण का तर त्या दिवशी माझं एवढं हाल झालं होतं आणि तिला बघितल्यानंतर जे काय होतं ना ते माझ्यासाठी सगळं स्पेशल होतं. मग तेव्हापासून मला त्या दिवसाची किंमत कळली की जेवढा दिवस म्हणजे आपण बोलतो ना, हा ह्यो दिवस माझा नाही चांगला, बड्डे नाही आवडत वगैरे, पण तोच आपला दिवस आपल्या आईसाठी किती खास असेल. त्या दिवशी तिनं काय काय म्हणजे सहन केलं असेल आपल्यासाठी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या दिमागात कधी आल्याच नाही. तर त्यामुळे मी माझ्या दिवसाला त्या हेट करत होते. पण जेव्हापासून चिमणी झाली ना तेव्हापासून त्या दिवसाची मला किंमत कळाली. त्यामुळे माझ्यासाठी स्पेशल असो नसो, म्हणजे माझ्या मम्मीसाठी तो दिवस स्पेशल आहे म्हटल्यावर ना, मग माझ्यासाठी पण स्पेशल आहे. कारण का तर कुठं तर त्या दिवशी माझ्या आईचा सुद्धा नवीन जन्म झाला, त्यामुळे तिला सुद्धा आज हॅपी बर्थडे. कारण का तर तिच्यासाठी पण आजचा दिवस तिच्या आयुष्यातील नवीनच दिवस होता. नवीन लाईफ तिला माझ्या येण्यानं भेटली होती. त्यामुळे आजचा दिवस आता मला इथून पुढे तर आवडणार आहे आणि सगळ्यांना आवडलाच पाहिजे. कारण का आता आपला जरी तो स्पेशल दिवस असला नसला, आपल्या आईचा स्पेशल दिवस आहे. त्यामुळे ठीक आहे. तर चला आता चिमणीचे पप्पा काय करते ते दाखवते. कारण का खूप जास्त बडबड झाली, अजून दिवसभरात काय काय होणार आहे ते पण दाखवते. ड्रेसिंग माझं इग्नोर करा, नाईट सूटमध्येच आहे मी अजून. सकाळपासून काम बिम सगळं तेच, कारण का बड्डे असला तर ते काही हटत नाही आहे. तर आता रेडी होताना डायरेक्ट मी तुमच्यासोबत शेअर करते कसं कसं काय काय. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चल चिमणीच्या पप्पांना लावले मी कामाला. माझ्यासाठी अशी मोत्याची माळ मला हवी होती, ती ओवायला माझ्याकडे हे मनी होते. मग महाराज काय म्हणणं आहे? काय ते माळ बनवते तुमच्यासाठी. आज आम्ही म्हणाल ते होणार का? आज तुमचा दिवस आहे ना, बर्थडे गर्ल. अच्छा, मग काय गिफ्ट वगैरे काय आहे का नाही? गिफ्ट काय काय पाहिजे गिफ्ट तुम्हाला? अड्डे सांगून असतं का गिफ्ट? मग अं? काय पाहिजे? अड्डे काय पाहिजे असतं का? गिफ्ट काय देणार ते सांगा. गिफ्ट एवढं मोठं आहे की मी चिमणी नाही का चिमणे. अड्डे हा काय, हा ती पण हा म्हणायला खुशाल आहे का? माप बसवेल का एवढा? चिमणीला दाखवू शकत नाही, चिमणीनं घातलेले नाहीत कपडे, चड्डीवर बसलेत मॅडम आमच्या. कारण आता खूप जास्त घामोळ्या उठलेल्या आहेत त्यांना, हो ना मम्मा? हा, त्यामुळे पावडर बिवडर लावून आम्ही बसलोय आगावपणा करत आहे ना. पप्पाला मदत काय करायला. 17 प्रो मॅक्स आणू का तुला? नको रे बाबा, एवढा मोठा धक्का. तोंड बघू. 17 प्रो मॅक्स. अड्डे 17 प्रो मॅक्स संध्याकाळी. काय नको एवढं मोठं गिफ्ट आम्हाला. आता मस्त असं रेडी होणार आहे मी आणि गेट रेडी विथ मी असं काय तर शूट करते. बघू कसं कसं काय काय होतंय. अरे बाप, एवढं गरम होते ना काय सांगू तुम्हाला. त्यांचे नाटकं चालू आहेत, केस ही करा न ती करा, याव करा न त्या करा. आपलं जायचं पार्लरला वगैरे सोडून तिथं मस्त. पार्लरला पैसे किती घेतात माहितीये का? काय नाही घेत इथं. किती हलवायला लागले इथं. होऊ दे ना, एक दिवसानं काय होतं, रोज थोडी करते. मला आज काय माहिती काय भूत म्हणजे असं घुसल्या अंगामध्ये. म्हणजे मला बड्डे असला ना काय पण असते बरं का, म्हणजे हे कर ते कर, म्हणजे आज काय बोलायचं नसते त्यांना. बड्डे गर्ल आहे ना त्यामुळे. अडकायलेत केस. तुम्ही का बसा, नीट कर थांब. अॅनिव्हर्सरीच्या दिवशी राबवून घेतलं नाही, त्यामुळे बड्डेच्या दिवशी घ्यायला होते. आता आम्हाला आलं तर होऊ द्या. त्या कोचच्या नादामध्ये मला वाटतंय सगळी सनलाईट झालं. किती वाजले तर 5-6 वाजले का काय? सोडा थांबा. 5-6 वाजले, अजून मेकअप बाकी आहे, साडी घालायची आहे मला. काय रे बड्डेचं तर रात्रीचं प्लॅन आहे, मला फोटोसाठी रेडी व्हायचं. काय झालं तुला? काय काय होतं कसं कसं. हा PR साठी आलेलंच आहे. खाऊ 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 तुला खाऊ. चिमणीच्या पप्पाने बिघडवले ते वापस नीट करायला. किती हा बाय कर बाय. काय पप्पाच्या
मागे लागलाय काय? हा जा धावत जा माग जा. काय नियोजन करायचं आज? अरे बापरे, होतंय का नाही? पार्टी तुमच्याकडे बर्थडे ना बायकोचा. मग पार्टी देऊ की मग काय नियोजन करायचं विचारतो. बोलले की व्हायचं करेल दादा चालेल. हा चल टाकीत बस टाकीत बस. मस्त अशी हेअरस्टाईल झालेली आहे. छान वाटते. पुढून सिंपलच आहे पण मागून जरा छान वाटते. आता फोटो वगैरे काढल्यानंतर ते सुद्धा शेअर करते तुमच्यासोबत कशी वाटते वगैरे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर बड्डेसाठी ना मी मिशोवरून ही साडी आणि हा रेडीमेड ब्लाऊज मागवलेला आहे. ब्लाऊज तर मस्त आलेला आहे. आता फिटिंग वगैरे करून घेतला आहे कारण का आता फ्री साईजमध्ये आला होता आणि फ्री साईजमध्येच हा ब्लाऊज येतो. पण फिटिंग केला आहे मी. आता वेअर केल्यानंतर आणि मेकअप वगैरे केल्यानंतर सगळा लुक फायनल तुम्हाला दाखवेन की कसा दिसतोय. नक्की सांगा. थोडंफार ChatGPT सर्च करून वगैरे सगळा लुक मी हे केलेला आहे कारण का आता ज्वेलरीचं वगैरे मला कॉम्बिनेशन जमत नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. त्यामुळे तर आता चला आवरून बघू कसा लुक होतोय बड्डेचा. तर मी आता रिंग सुद्धा घातलेली आहे. आता रिंग तुमच्यासोबत शेअर करते. ही जी रिंग आहे ना ती चांदीची आहे. ती की मला चिमणीच्या पप्पांनी त्यांच्या बड्डेला दिली होती. बड्डे त्यांचा होता पण त्यांनी गिफ्ट मला केली होती जी की फक्त 400 रुपयाला त्यांना भेटलेली. आता त्याला झाले 6 वर्ष झाले असेल है ना? किती वर्ष? 6 वर्ष. 6 वर्ष काय ह्या रिंगला झाले असते. त्याच्यानंतर मला ही रिंग भेटलेली आहे जी की आमच्या आता ॲनिव्हर्सरीला चिमणीच्या पप्पांनी गिफ्ट दिली. 3 ग्रॅमची आहे आणि ही कोणत्या ह्याची बनवली तुम्ही? साऊथ इंडियन साऊथ केरला म्हणजे साईडला ना ही वाली रिंग घातली जाते लग्नानंतर. शुभ मानलं जातं काय तर त्यांच्यामध्ये आहे. आणि ही अंगठी अशा टाईपच्या हातामध्ये असावी म्हणतात म्हणून त्यांनी मला अशा टाईपची अंगठी केली. मला खूप दिवसापासून अशा टाईपची अंगठी करायची होती. कशी वाटते नक्की सांगा. मुद्दा म्हणून नको दाखवते कारण आता मी नेल्स सुद्धा लावलेले आहेत जे की मला आजकाल प्रचंड आवडते. आणि लुक कसा झालाय ते पण सांगा. हे मी चिमणीच्या पप्पांच्याकडून बनवून घेतले मग अशी जे की मला पाहिजे होतं मोत्याचं कारण तर असा म्हणजे सूट होईल अशा टाईपचं. आणि साडी पण किती छान वाटते बघा. एकदम छान. मला तर लुक पहिल्यांदा माझा आवडलाय की तुम्ही सगळ्या गोष्टी बरोबर व्यवस्थित मॅचिंग अशा केल्यात असं मला वाटायले. सगळ्यात जास्त हेअर्स आवडले. तुम्ही सांगा की लुक कसा झालाय वगैरे. रे बाबा इथे कमी प्ले सगळं. अड्डे मामा काय झालं? रुसले तिथे. फुगलेस का? ते नाही फुटत हे फुटतंय रे. हॅपी बर्थडे करायचं. मेणबत्ती आहे. हॅपी बर्थडे कर मामी. आता तिकडचं सोबत लागेल का? हा लाव ना. पल बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. काय रे फुटला नाही का तुला? मेणबत्ती नाही लगेच. परत एकदा. हा चल घे. खाऊ नका मीच खायला. या आता तुम्ही चालत तुम्ही खाणं सांगा. एक फोटो काढ. हो बाई खा. काय करतो? फोटो काढतो ना. फुल फोटो जाणार ताब्याच्यात. सदस्य इकडे बघा. आत्या आत्या इकडे बघ. आत्या इकडे बघ. हसू नको. हा चला 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 पटापटा. छान आहे का? व्हिडिओ इथं चालू आहे. आडवा व्हिडिओ. फोटो काढ. हा काढते फोटो. इकडे बघा. एक कोणाला चारायचं चारा एकदा सगळ्यांचा फोटो काढा. एकदा ओम साई तुम्ही चालू जा. आम्हाला केक चारायचा हौस ना, आम्हाला व्हिडिओ मध्ये यायची हौस आहे. असं करा फक्त व्हिडिओच्या क्लिप
फोटो बिटो काय काढ नका व्हिडिओचे क्लिप काय चालू आहेत की चला next. जा. हे जायला कोणाला जायचं ए, जा ना, पटापट. तुम्ही दोघं जा. इकडे बघा. ए, तुम्ही दोघं. हा, चला, next. चिमणे इकडे ये. हाय मित्रांनो, आज आम्ही आलो टॅब घ्यायला. टॅबमध्येच व्हिडिओ शूट चालू आहे. जाम मोठी दिसते डिस्प्ले त्याची, पण वेगळंच काहीतरी वाटतं नवीन. रात में कुछ नहीं होगा दिन में कुछ नहीं उसको सब पहचानते हैं ना, वो पहचानते हैं। हाँ, क्या कैसा है? people को पहचानते हैं, उसको पहचानते हैं, उसके नाम क्या है ना? तो उसके हाथ से पहचानते हैं। उसके लिए आया भाई, पहला में नया लिखा मुझको।